राज्य उत्पादन शुल्क नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी परराज्यातील गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या विरोधात भरारी पथक क्रमांक 1 कडून कारवाई करण्यात आली आहे। कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सिन्नर नाशिक रोड शिंदे पळसे टोल नाक्याजवळ सापळा रचून संशयित टाटा कंपनीचे 10 चाकी ट्रक क्रमांक RJ14 GF 3019 अडवून ही कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये गोवा राज्यातील विदेशी मद्याच्या सीलबंद असलेल्या बाटल्यांचे 2000 बॉक्स ताब्यात घेण्यात आले। एकूण 2,26,65,00,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। ही कारवाई भरारी पथक क्रमांक 1 चे निरीक्षक विलास बामणे, दुय्यम निरीक्षक गणेश नागरजोगे, दुय्यम निरीक्षक संजय सावंत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक PY गायकवाड, जवान सर्वश्री दीपक आव्हाड, अमित गांगुर्डे, संदीप देशमुख, VA चव्हाण, सागर पवार, अमन तडवी, महिला जवान अनिता भांड या सर्वांनी मिळून यशस्वीरित्या पार पाडली आहे। या पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक 1 क्रमांकाकडून केला जातोय। संविधान न्यूज साठी मोबिन सय्यद, नाशिक।